आप की अदालतमध्ये शिल्पा शेट्टींवर आरोप आहे की यांनी कित्येक मनं दुखावली आहेत. शिल्पा, तुम्ही तुमच्या वेबसाईटवर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकला होता. मग हजारो लोकांनी तुम्हाला असं विचारलं होतं की माझ्याशी लग्न कराल. ईमेल आयडीला मी बदलून टाकलं. आता नवीन ईमेल आयडी आहे. खरंच तर मला हे खूप कॉम्प्लिमेंट सारखं वाटतं रजतजी. जेव्हा एक आर्टिस्ट काम करतो तेव्हा चांगलं वाटतं. जेव्हा लोक त्या कामाबद्दल प्रेमाने रेसिप्रोकेट करतात. आणि ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं. पण आता जेव्हा तुम्ही निर्णय घेतला आहे लग्न करण्याचा, हो, मग ते जे हजारो लोक आहेत ज्यांचं मन दुखावलं आहे त्यांना काय सांगाल तुम्ही? पुढची तारीख कधी आहे? कुणी असंही होतं ज्यांच्यासाठी तुम्ही कुकिंग शिकत होतात, जेवण बनवणं शिकत होतात? नाही, मी स्वयंपाक यासाठी करायला शिकले की मला स्वयंपाक बनवायला आवडतो खूप. मी कुकरी कोर्स केला होता जेव्हा मी 14 वर्षांची मी होते. उल्लेख करत आहे 10 वर्षांपूर्वी स्टारडस्ट मध्ये छापलं होतं आता तुमच्याबद्दल. काय, प्लीज तो प्रश्न विचारू नका मला प्लीज. प्लीज मी मला खरंच असं वाटतं की मी जसं जगतेय माझ्या आयुष्यात, मी बिलीव्ह करते की कधी मागे वळून पाहायचं नाही. आणि जे घडून गेलंय ते घडून गेलंय. चला 10 वर्षांआधीचं नाही, आता जे पेपरमध्ये छापलंय ते मी तुम्हाला विचारतो. ओ गॉड. इतक्या उघडपणे छापलंय. शिल्पा शेट्टीने म्हटलंय, आय एम नॉट अ होम ब्रेकर. इट साऊंड्स लाईक आय एम ऑन द डिफेन्सेस. आणि असं वाटतंय की मी एक्सप्लेनेशन देते. पण हे जे ब्रिटिश मीडियाने ऑब्व्हियसली एक आर्टिकल छापलंय, तिथून काढून इंडियन मीडियाने इथे छापलंय. आणि मागे पुढे काहीच लिहिलं नाहीये, बस एक कोट दिलं आहे. मी तुम्हाला साधा सरळ एक प्रश्न विचारतो. विचारून घ्या. मला माहितीच आहे तुम्ही विचारणार आहात ते. विचारा. आता जेव्हा तुम्ही राज कुंद्रांशी लग्न करणार आहात, मग त्यांच्या बायकोचं एलिगेशन आहे, एक्स वाईफ. त्यांचं एलिगेशन, त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही त्यांचं घर तोडून टाकलं तुमचं घर बसवण्यासाठी. बघा, मी काही गोष्टींवर चर्चा करणं पसंत नाही करत. कारण हे जे काही आर्टिकल आलंय, मला असं वाटतं की हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जिथे मी हे क्लिअर करू शकते. हे यासाठीच लिहिलं गेलं कारण कविता जी राजची एक्स वाईफ आहे, तिने 1 वर्षापूर्वी हे म्हणलं की माझ्यामुळे त्यांचं लग्न मोडलं. आणि आता त्यांनी एक पत्र लिहून दिलंय जिथे तिने म्हटलंय की शिल्पामुळे माझं लग्न नाही मोडलं, आमचं लग्न यामुळे मोडलं कारण आम्हाला ते नको होतं. तर हे तिने स्पष्टीकरण दिलं आणि मला बरं वाटलं हे ऐकून की त्यांनी हे सांगितलं. तर म्हणूनच मी असं म्हटलं की मी त्यांच्या लग्न मोडण्याचं कारण नाहीये. आणि म्हणूनच मी असं म्हटलं. पण मीडियावाल्यांनी हे नाही लिहिलं की कविताजींनी हे लिहून दिलंय, तर त्यांनी तेवढंच लिहिलंय जे सत्य आहे. मी फक्त तेच बोलले. एनिवेज, मला या सगळ्या स्पष्टीकरणाची गरज वाटत नाहीये. पण मी तुम्हाला सगळ्या मीडियाच्या मार्फत इतकंच सांगू इच्छितो की तुमच्या लग्नासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. तुमचा संसार थाटावा आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरावं, हीच आमची इच्छा आहे. मॅम, माझा एक प्रश्न आहे की सेलिब्रिटीची पर्सनल लाईफ असते, ती पर्सनल नाही राहत. तुम्हाला काय वाटतं? मीन्स युज टू झाला आहात की तुम्हाला वाईट वाटतं? काही गोष्टी काही मला कधी कधी वाईट वाटतं. जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा मीडियावाली लिहित नाहीत आणि जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्याच गोष्टींना हायलाईट केलं जातं आणि त्याच गोष्टीचं वाईट वाटतं. बट इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब. सो मी ह्या माझ्या पद्धतीने घेते. इट्स ओके. एक शिल्पा, जरा आम्हाला हे सांगा की तुम्ही हे जे काही बनले आहात आणि जेवढं तुमचं नाव झालं आहे देशामध्ये आणि बाहेर, त्यामध्ये काही मीडियाचा रोल आहे की नाही? ऑफकोर्स. मी जे काही करते मी खूप आभारी आहे मीडियावाल्यांची, इकडचीच नाही तर ब्रिटिश मीडियाची पण. आपल्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे की मीडियावाले खूप वाईट आहे, यांनी असं केलं तसं केलं. पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सुद्धा करते मीडिया. पण खूप एनकरेज पण केलंय मीडियाने, सपोर्ट सुद्धा केलाय. तर मीडियाचे सुद्धा आभार मानेन. मी असं नाही म्हणू शकत की त्यांनी वाईटच केलंय. थँक्यू व्हेरी मच.